नमस्कार मंडळी, वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे अमेरिकेवरनं मुंबईत आले आणि त्यांनी तडीतापडीनं कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना गुरुमंत्र दिला. विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा सध्या तरी त्यांनी नारा दिला आहे. साधारण 250 ते 250 जागा आपल्याला लढवायच्यात असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून टाकलं आहे. जो जिंकेल त्याला तिकीट असंही सांगून टाकलं आहे. आता राज ठाकरे तसा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपद्रवी आहेत, पण त्यांना यश मिळत नाही. त्यांच्या सभांना खच्चून गर्दी असते. पण गेल्यावेळी महाराष्ट्रात फक्त एक आमदार त्यांचा निवडून आला होता, राजू पाटील. तर ही पार्श्वभूमी, त्यांनी विरोधकांना इशारे दिलेत. लाडकी बहीण लाडका भाऊ ही नाटकं सरकारची चाललीत, त्यामुळे युतीविरुद्ध सटकलेत. आघाडीविरुद्ध त्यांची भूमिका नेहमीच असते. तर आता आजची माझी वात्रटिका. वात्रटिकेचं शीर्षक आहे, राजने उपटले कान, विरोधकांना आले भान. राजने उपटले कान, विरोधकांना आले भान. नेहमीप्रमाणे राज ठाकरे बोलले, भरभरून बोलले. नेहमीप्रमाणे राज ठाकरे बोलले, भरभरून बोलले. चर्चेत गुंतवणाऱ्या विरोधकांना विट्टीप्रमाणे कोल्हे. निवडणुका जवळ आल्यात, आता कामाला लागा. संदेश काय दिलाय? निवडणुका जवळ आल्यात, आता कामाला लागा. लाडक्या भाऊ बहिणींचा खेळ, शहाण्यासारखे वागा. राजचा स्पष्ट वक्तेपणा सगळ्यांना धडकी भरवतो. टार्गेट करून हरवतो, कुणाला येरा गबाळा ठरवतो. रेल्वेच्या इंजिनानं सध्या तरी स्वबळाचा नारा दिलाय. रेल्वेच्या इंजिनानं सध्या तरी स्वबळाचा नारा दिलाय. भल्या भल्यांचा जातीयवादी रोग चक्क बरा केलाय. शरद पवार हे जातीयवादी आहेत असं स्पष्ट आरोप करणारा हा पहिला नेता आहे. नको युती नको आघाडी, राजचा एकला चलो रे. कार्यकर्त्यानं थोडं थांबा, तुमच्या भागात आलो रे. सभांना खच्चून गर्दी, मतदानावेळी पाठ असते. कट्टर मित्रांनी ऐनवेळी घट्ट मारलेली गाठ दिसते. तर मंडळी, ही होती आजची माझी छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.